हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू अवर न्यू व्लॉग द सिरीज ऑफ लग्नसराई पार्ट 3. तर ना आज मी खूप खुश आहे कारण की ऑफिशियली आणि फायनली माझ्या लग्नाच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या. मी पूर्ण 1 वीक सुट्टी टाकली होती ऑफिसला आणि आज सॅटर्डे होता. सो मी आजपासनं मस्त सुट्टीवरती होते 10 दिवसांच्या. 10 दिवस घर पूर्णपणे राहुलवर सोडून मला जायचं होतं. त्याच्यामुळं मी घरातलं सगळं जे किचनवरचं सगळं भांडी वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. जे काय होतं ते सगळं साफसफाई करून घेतली. कारण की मला माहीत होतं 10 दिवसानंतर आल्यावर घराची अवस्था पूर्ण वेगळी असणार आहे. सो मग जायच्या आधी सगळ्या झाडांना एकदा पाणी घालून घेतलं. हे घालतात तसं पाणी, पण म्हटलं जाऊ द्या, आपण जायच्या आधी ते विसरून जातील म्हणून मग आपण एकदा पाणी घालून जाऊयात आणि नंतर मग ते त्यांच्या पद्धतीने टाकतील. मग छान निघायच्या आधी देवपूजा वगैरे केली, देव धुतले. आता नंतर 10 दिवस काय होईल काय देवांनाच माहिती आहे, स्वामींवर सगळं घर आहे आता. सो मग आता जायची तयारी केली मी. ऑलरेडी बॅग वगैरे मी सगळं आधीच भरून ठेवलं होतं कारण की खूप सामान होतं, छोटं मोठं नवरदेवाच्या छोट्या छोट्या गोष्टी काही काही ज्या माझ्याकडे होत्या त्या घ्यायच्या होत्या मला. सो फायनली मी निघाले. माझ्यासाठी सगळ्यात मोठा टास्क होता की ही एवढी मोठी जड बॅग घेऊन मला ऑटोने बस स्टॉपपर्यंत जायचं होतं आणि पुन्हा एवढी मोठी बॅग घेऊन मला बसमध्ये चढायचं होतं. सो फायनली कशीबशी मी बस स्टॉपवर पोहोचले आणि ही बॅग घेऊन मी बसमध्ये बसले आणि लिटरली मी 2-2.5 तासाच्या प्रवासानंतर मी फायनली बस स्टॉपवरती पोहोचले. त्याच्यानंतर मी भावाला फोन केला. त्याच्यानंतर मग माझ्या आत्याचा मुलगा मला घ्यायला आला जितू. सो तो खूप असा शाय पर्सन आहे, तो जास्त येत नाही. तो मला म्हणत होता की मला घेऊ नको व्लॉगमध्ये. सो आम्ही खूप हसत होतो त्याच्यासाठी. पण नंतर मी खूप थकलेली बसमध्ये. सकाळ सकाळ माझी झोप नाही, काहीच नाही. मम्मीचा फोन, तू निघाली आहेस का. आणि मग फायनली 2-2.5 तासाच्या प्रवासानंतर मी घरी आले आणि आल्या दोघांचा फोटो बघून खूप छान वाटलं. आणि आत्ता कुठेतरी सगळं ते मंडप टाकायचं काम चालू होतं, लाईटिंग लावायचं काम चालू होतं. सो आता कुठेतरी असं मला लग्न घरात आल्याची फिलिंग यायला लागली की अरे आता आपल्या भावाचं लग्न आहे. सो मग घरी आले. म्हटलं मम्मीला सरप्राईज द्यावं, पण काय, दरवाजा उघडाच होता. त्यांचं काहीतरी मोठ्याने चाललं होतं. सो आल्याला खूप भूक लागली होती. मग भावाने मिसळ ऑर्डर केली होती. सो मग घरी आल्याला पहिला मिसळ खाल्ली गरम गरम आणि तेव्हा कुठे माझ्या पोटाला बरं वाटलं कारण की खूप भूक लागलेली. मी घरातून निघताना काहीच खाल्लं नव्हतं, काहीच नाश्ता वगैरे केला नव्हतं. मग आल्याला छान मिसळ खाल्ली. त्याच्यानंतर मग आम्हाला नारायणगावला जायचं होतं, थोडंसं काम होतं. सो मी, मम्मी आणि आमचा ड्रायव्हर म्हणजेच नवरदेव आम्ही सगळे निघालो नारायणगावला. कारण की आम्हाला नारायणगावला बांगड्या घ्यायच्या होत्या. तिथे गेल्यावर आम्हाला खूप वेळ बसावं लागलं कारण की ते शॉपवाले जे ओनर होते ते घरी गेले होते आणि एक बाबा होते तिथे आम्हाला सगळं दाखवायला. मग त्यांनी त्या शॉपवाल्या ओनरला फोन केला आणि बोलवून घेतलं की कस्टमर आलेत म्हणून. त्यानंतर ते शॉपवाले काका आले. त्यांनी आम्हाला खूप सगळे डिझाईन आणि कलर्स वगैरे दाखवले. सो मुळात आम्हाला ग्रीन कलरच्याच बँगल घ्यायच्या होत्या. सो मग तेवढ्या घेतल्या आणि नंतर घरी आलो. घरी आल्यावरती मग सगळं स्वयंपाक केला कारण की खूप पूर्ण दिवस गेला होता आमचा आल्यावरती. मग पप्पा दुकानावरनं आलेले, बसले. मग खूप काही केलं नाही, फक्त साधा भाताचाच प्लॅन होता. सो मसाले भात घातला मी एका साईडला आणि मम्मी आज गावावरनं आली होती, गावी गेली होती तेव्हा पत्रिका वाटायला. तेव्हा मग तिला सगळे गावाला गेल्यावरती खूप सगळा वानोळा आला होता. चांगली ताजी वांगी, घेवड्याच्या शेंगा, परत खूप सगळी मेथीची भाजी आली होती. सो मग एका साईडला दुसऱ्या दिवशी आम्हाला सांडगे पापड करायचे होते भावाच्या लग्नाचे. सो मग त्यासाठी मम्मीने एका साईडला डाळ भिजत घातली आणि जेवण वगैरे करून मग खाली गेलो होतो. सो मग हे 2 चिटुकली पिटुकली भेटली. मग त्यांच्यासाठी बिस्किट घेतलं, त्यांना थोडंसं खायला घातलं आणि खाऊन झाल्यावरती त्याची मम्मी पण तिथे आलेली की बाबा ही काय करते. मला आधी भीती वाटली. मस्त ह्यांच्यासोबत टाईम स्पेंड करून छान वाटला आणि जाताना तरी ह्यातला एक किती प्रेमाने खेळत होतं ना की बस रे बस. सो असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट पार्ट पाहिला तर त्याहून विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.